चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. लकी ड्रॉचे कुपन्स अवेलेबल आहेत. पहा 50 रुपयाच्या नाममात्र कुपनवरती तुम्ही जिंकू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. समर्थ सुयोग सुविधा धुमाळ यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी पेजारी पोयनाड अलिबाग यांच्या माध्यमातून एसेक्सचे शूज आलेले आहेत. आणखीन एक अनाउन्समेंट आज सकाळी झालेली आहे. मला वाटतं कोली कोपरगावचे नाईक साहेब यांनी अगदी ओकलीचा स्पेशली सनग्लासेस अनाउन्समेंट केलेली आहे, जी ओरिजिनल राहील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सुमित डोंगरेचं लक्ष राहील. निखिल नाईक यांच्या माध्यमातून ती घोषणा करण्यात आलेली आहे. एक गोष्ट आणखी नमूद करेन की प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन असेल त्याच्यासाठीच ओकलीचा ब्रँडेड सनग्लासेस देण्यात येणार आहे विशालजी नाईक यांच्या माध्यमातून. इकडे कारण आपण पाहिलं ग्रामीणसाठी बाईक असल्यामुळे आपण आयकॉनला सनग्लासेस देणार आहोत. सनग्लासेस प्लस सायकल, स्पोर्ट्स सायकल आहे. खरं तर मी याआधी म्हणालो होतो, ज्यावेळेला मला अनाउन्समेंट करायला सांगितली होती, ज्यावेळेला हॉल ऑफ फेम रायगड विशालजी जितेकर यांच्या ह्या संकल्पना आहेत. एक मानाचा आदराचा सलाम आहे या संपूर्ण आयोजनाला. पहा एक आणखीन एक अनाउन्समेंट आहे. हे लकी ड्रॉ कुपन आहे ना, मी बाईक अद्यापर्यंत गेले 7 दिवस बाईकची अनाउन्समेंट करतोय या कुपनद्वारे. परंतु उद्या याच्यामध्ये आणखीन वाढ होते. केवळ एक पारितोषिक दिलं जाणार आहे, बाईक नाही आहे. उद्यापासून आणखीन वाढ होईल. कदाचित तुम्हाला टीव्ही पाहायला मिळेल, फ्रीज पाहायला मिळेल, आणखीन सायकल, आणखीन पारितोषिकांमध्ये होते वाढ. क्या बात आहे. विशाली दितेकर, तेजाजी म्हात्रे, अगदी त्याच वेळेला आकाश तारेकर, आदरणीय संदीप पाटील साहेब. टोटल कुपनसाठी 10 पारितोषिक आहेत. एक पारितोषिक राहिलेलं नाहीये. 50 रुपये कुठे घालवताय दादांनो? 50 रुपये मला वाटतं एखादा पान मसाल्यामध्ये घालवण्या व्यतिरिक्त जर का इथे येऊन 50 रुपयाचा कुपन तुम्ही घ्याल तर खूप काय घेऊन जाणार आहात. 10 पारितोषिक ही साधीसुधी नाही आहेत. त्यामुळे आवर्जून आजच तुम्ही कुपन कलेक्ट करा. आमच्या चॅम्बोशी भेट घ्या. चॅम्बोशी भेट घेताना तुमच्या स्पर्धेसाठी तुम्हाला बाउंड्री रोप्स हवे असतील तर आजच बुकिंग करा. स्वतः चॅम्बो या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि फ्रीज ही वाढू शकते, टी व्ही वाढू शकेल, स्पोर्ट्स सायकल आहे, भरघोस पारितोषिके आहेत. प्रफुल्ल पाटील चॅम्बोशी संपर्क साधा आणि कुपन कलेक्ट करा. सामन्याला सुरुवात होते. कोणते ऑनलाईन कुपन ग्राह्य धरलं जाणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे, कारण तो प्रेक्षक आम्हाला इथे हवा आहे. तो आनंद जो आहे ना, तो कॅमेरामध्ये कैद व्हायला हवा. त्याला आपण देत असताना ते पारितोषिक उद्या फायनलच्या हाफ टाइम मध्येच आपण ते लकी ड्रॉचे कुपनला सुरुवात करणार आहोत परवाच्या दिवशी. त्यामुळे तुम्हाला यायलाही वेळ मिळेल. जर तुम्ही घरी असाल तर यायला विसरू नका. रविवारी खमंग अशा मेजवानीचा आस्वाद आहे तुम्हाला. त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला बिर्याणी मिळणार आहे. परवाच्या दिवशी बिर्याणीही तुम्हाला मिळणार आहे, तीही मोफत. अगदी त्याच वेळेला परवाच्या दिवशी आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गाला बाईक आहे, ती दिवसभरामध्ये देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी मी अनाउन्समेंट केली होती. माझे शब्द मी मागे घेतो, कारण आयोजकांनीच घ्यायला भाग पडलाय. हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल, अमित दसाडे पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. देव आले द्यायला आणि पदर नाही आहे गोलंदाजाकडे घ्यायला की काय. इथे कॅच ड्रॉप होत असताना मला मिळाली अमित दसाडेची. जीवदान वरदान साबित होतात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती त्याचा प्रत्यय प्रचिती आलेली आहे. कारण ज्या रीतीने रोहित शर्माने खेळ केलेला पाहायला मिळाला. करण मडवीचा झेल इथे ड्रॉप झालेला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले पहा. डेट लाईट करणारा तिकट बाउन्सर होता. लिडिंग एज घेतली आणि अमित दसाडेने कॅच ड्रॉप केली. यावेळेचा बॉल इथून मात्र कबसला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय वाईडिस लॉंग ऑफ मधून. सिंगल हली आहे. धावफलकावरती एक बनली आहे. चंदन तलवार आणि त्याच्या साथीला करण मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना
पाहायला मिळतो आहे. उद्या चैतन्य पाटील आणि अक्षय पवार ही लढत पाहायला विसरू नका. मोठा सामना निश्चित पाहायला मिळेल. फलकावरती जिथे मात्र एक धाव बनली आहे. थोड्याच वेळामध्ये ड्रॉ तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळणार आहे, त्यामुळे इथे वाट पाहू नका. यावेळेस बॉल डाऊन टू ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला नाही आहे. उद्या 10 बक्षीस आहेत. 10 मध्ये नंबर तर निश्चित लागू शकतो. कौन बनेगा करोडपती मध्ये एखादाच विनर राहतो. इथे 10 विजेते आहेत. 2 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. अद्याप अमित धसाडे काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने हाताळलेले पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली. अमित धसाडेचा वेग आणि वेग प्रचंड पाहायला मिळालाय. पनवेल असू द्यात अड्ड्यामध्ये नाद आमचा कुठं अमित कायम करतोय प्रत्येकाचं काम फिट असंच म्हणावं लागेल. त्या रीतीने कामकाज त्याने केलेलं पाहायला मिळालंय. साईजी पाटील अर्थात ॲपल हे नाव देखील सर्वाधिक चर्चेचा विषय राहिलेला आहे. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलेला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले पहा. वेग प्रचंड आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. साहिल पाटील जिथे साई पाटील म्हणजे आश्वासन आणि आश्वासनं पूर्ण करणारा असा व्यक्ती. अलिबाग मधल्या अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने केलाय. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. कमालीचं एक षटक पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा खर्च केला अमित धसाडेने ते 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आर्यन ग्रुप चिर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये करतो बॅटिंग. 4-0. त्याचा वाढ रायगड जिल्ह्यानं हाय ब्रँड मैमाली रील स्टार. रायगड जिल्ह्यानं हाय ब्रँड. रोहा तालुक्यातील महादेव कारचा सुपुत्र तन्मय माळी याचे गीत तुम्ही ऐकलं. रील स्टार आणि होय प्रसिद्ध रील स्टार तन्मय एडिट्स हे त्याचा पेज आहे. आणि आज त्याला तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून तो स्वतः या उपस्थित आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये त्याची क्रीप सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे तन्मय माळीला आपण पाहत आहात. आणि ही गीताची जी मैफिल सजवली जाते ना त्याचं कारण आहे DJ STC. या वेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना बॉल मिळतोय. हा बॉल अवांतर येत असताना बॉल मिळतोय. धावफलकावरती एकंदरीत 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन पारितोषिके येत असताना पाहायला मिळतात. मी आवर्जून उल्लेख केला होता की जसजसा हा दिवस पुढे जाईल जसजशी स्पर्धा पुढे जाईल आणखीन एक वाईट बॉल येतोय. आणखीन एक अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. पारितोषिकामध्ये आणखीन एक वाढ द्यालेली पाहायला मिळाली. समर्थ सुयोग सुविधा धुमाळ यांच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू जो राहील जो बेस्ट फिल्डर आहे त्याच्यासाठी ब्रँडेड शूज आहेत जे पेजारी पोयनाड अलिबाग वरून आमच्यापर्यंत लाभलेले आहेत. त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. आयवा कॅटसाठी देखील आपण शूज ठेवणार आहोत उद्याच्या दिवशी. आणि त्याचपैकी एकाला बाईक देखील देण्यात जाणार आहे. क्या बात आहे. उद्या 200 रुपयाचा कॅश प्राईज. परवाच्या दिवशी 200 रुपयाचा कॅश प्राईज कॅन्सल आहे मला वाटतं आणि तिथे शूज दिले जाणार आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. चंदन तलवार त्याची तलवार आता बोलू लागली आहे षटकाराची भाषा. षटकार. धावफलकावरती धावा एकंदरीत 12 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 2 व्हाईट बॉल पाहायला मिळाले होते. आणि एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चंदन तलवार करतोय. चंदन तलवारने या गोष्टीचा उल्लेख केला. पहिल्या 2 सामन्यांमध्ये माझी बॅट तितकेशी धावांची भाषा बोलली नाही आणि या सामन्यामध्ये ती राहिलेली काटकसर आणि कमी भरून काढेन. पुढचा बॉल वेगाने बॅकफुटला आल्यात. ऑन साईडला खेळला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चंदन तलवारच्या बॅटमधून येतोय. षटकार.
विजय. जेव्हा झेल सुटला त्यावेळी धनुष शेठ 0609 उरणचा छोटा टायगर, निखिल शेठ असतील, महामहिम किशोरदादा असतील, सूर्यदादा मडवी असतील, त्याच्यानंतर संजय ठाकूर साहेब असतील आणि लाईट हाऊसचे आमचे सर्व सुनील शेठ मडवी साहेब यांना देखील आपण पाहतोय या व्यासपीठावरती. हा खेळाडू शांत आहे, स्थिर आहे, परंतु तितकासा घातक आहे. आता मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर सामन्याला बदल निश्चित आणून देईल. धाफलकावरती धावा एकंदरीत वेगाने पदार्थ आहेत. तब्बल 18 धावा धाफलकावरती बनलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकामध्ये ती गोलंदाजी व्हायला हवी ती झालेली नाही आहे. प्रज्वल ठाकूरवरती हल्ले चढवले गेलेत. प्रज्वल ठाकूरवरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले. चालू मॅचमध्ये करण मडवीने जर का अर्धशतक लगावलं तर विनायक जाधव साहेब मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. बोरिवलीमधून गोराई विभागामधून ही स्पर्धा पाहिली जाते. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. करण मडवीसाठी पारितोषिक आलंय, त्याला जीवदान मिळालंय. क्रिकेटमध्ये जीवदानं किती मोठी वरदानं साबित होतात ते आपण नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. बॉल बाहेर निघणारा जो दिशाहीन राहिलेला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आला कुठे आणि तिथून पुढे धावा सातत्याने येत आहेत. आणखीन एक तडाखा, चंदन तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालत. षटकार. स्पर्धेच्या माध्यमातून सुनील शेठ शांताराम मडवी साहेब हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहे. शेठ आपलंही हार्दिक स्वागत आहे. 25 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. उरण पनवेल प्रीमियर लीगचे स्वतः आयोजक सुनील शेठ शांताराम मडवी साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. 25 धावा धावलकावरती आहे. चंदन तलवार ज्या रीतीने आता मात्र बॅटिंग करतोय, पलटवार करायला त्याने सुरुवात केलेली पाहायला मिळते. पाऊशी पंगा, डबल वार, चौकात आता गोळीबारच करायला घेतलेत त्याने. चांगले स्ट्रोक त्याने केलेत. कमबॅक चांगलं केलंय या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकल्यानंतर करण मडवीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कॅच ज्या वेळेला ड्रॉप झाला त्यावेळेला असं एका क्षणाला वाटलं का निर्णय योग्य आहे का. डाऊन द ग्राउंड खेळला होता. हुसेन वेगाने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल इथून घेतली जाते, कॅच बनलेला नाही आहे. हुसेन टाके प्रयत्न चांगले पाहायला मिळालं होतं त्याचे. शिग्रा मुरुडचा खेळाडू वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. 8 बॉल 21. चंदन तलवार जिथे बॅटिंग करतोय धावफलकावरती 26 बनलेले आहेत. सव्वीस आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा झेल बनेल का. क्षेत्र अक्षर चेंडूच्या खाली येतोय. करण मडवी आणखीन एकदा बाद होण्याची अपॉर्च्युनिटी इथे मिस झालेली नाही आहे. मागील बॉलवरती ज्याचा कॅच ड्रॉप झाला यावेळेला झेल टिपला गेलाय. धक्का पहिला. करण मडवी आउट. $3,58,484 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आपण पाहत आहोत. आजच या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन हिट करा, कारण उद्या सुपर 16 आहे, परवा सुपर 8 आहे. परवा 4 विजेते संघ मिळतील, 1 मालिकेवीराचा आधार मिळणार आहे. अगदी त्याच वेळेला 1 विजेता संघाचा मालक जो बाईक घेऊन जात असताना मला मिळेल. अगदी त्याच वेळेला बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. एक असे 10 प्रेक्षक मिळतील जे या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक घेऊन जात असताना पाहायला मिळतील. जो एक भाग्यवान विजेता लकी ड्रॉचा मिळेल, जो बाईक घेऊन जात असताना पाहायला मिळेल.
उजव्या यष्टीच्या बाहेर लटकट केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात येत असताना मला मिळतोय सिंगल. येत असताना मला मिळेल जी 10 पारितोषिक आहेत ना ती नंबर उलटे चालू होणार आहेत. पहिला क्रमांक शेवटी दिला जाईल प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर. जो प्रेक्षक भाग्यवान विजेता बाईकवाला असेल त्याने ही खुणगाड बांधूनच या बाईक शेवटी दिली जाणार आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर, कारण आम्हाला प्रेक्षक घरी पाठवायचे नाहीत. धावफलकावरती धावा बनलेल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती त्या 27-27 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. अरे बोल 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 त्याच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना मला मिळाली आहे. लकी ड्रॉसाठी आपण पाहिलं तर खूप सारे पारितोषिक आहेत. यावेळी बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळतो आहे. संकेतजी गजमोल यांच्या माध्यमातून अमित धसाड्याने जे पहिलं षटक हाताळलं होतं जे 4 धावांचं होतं त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. खरं तर शंतनू महाडिक आपलं आम्ही आभारी राहू कारण त्यांनी हा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवलं. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात आहे. माणगाव तालुक्याचं नाव मोठं करणारा गोलंदाज आहे. इथून मात्र एक सिंगल येते. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 28 बनलेल्या बाला मिळाल्यात. एक फलंदाज बाद झालाय. माणगाव प्रीमियर लीग चर्चेचे विषय बनत असताना बाला मिळाली अलीकडच्या कालावधीमध्ये, परंतु माणगावमधून येत असताना अमित दसाड्याची कामगिरी ही तितकीशी चर्चेचे विषय राहिली. 28ला 1 आहे. 28 धावा धावफलकावरती बनत असताना बाला मिळाल्यात. खरं तर कुणाल तारेकर म्हटल्यानंतर ओम साई जनरेटर्स याची ही सुविधा आपल्याकडे आहे. यावेळेचा बॉल उंच लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघतोय. हा दर्जेदारी येईल षटकार. का बॅटिंग चालू झाली आहे. अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते चंदन तलवारच्या इनिंगवरती, परंतु ती इनिंग या महत्वाच्या सामन्यामध्ये येते. काय स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साईडला दर्जेदार स्ट्रोक. षटकार येतो. पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा आणि दर्जेदार फटका. षटकार आलाय. 34 बनल्यात. एक फलंदाज बाद. यावेळेला लोड फुलटोस फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल येतोय. जजमेंट चांगलं आहे. हा इथून बेस्ट राईट. नो बॉल नो बॉल. रुको जरा सबर करो. बोलाताना धक्का बुक्की नाही करणे का. इथून घडलंय तरी काय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. मी आधीच म्हणालो होतो पहा कुणाल तारेकर व्यासपीठावरती आहे. जनरेटर सुविधा आपल्याकडे आहे. अगदी त्याच वेळेला प्रफुल्ल पाटील आपल्याकडे आहे. अगदी त्याच वेळेला आपल्याकडे रोप देखील आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून RPL साठी विशालजी रितेकर यांनी सांगितलं की जनरेटर सुविधा फ्री दिली आहे कुणाल तारेकरनी. त्यामुळे त्यांना आपण पाहत आहोत. परंतु Z+ सिक्युरिटी आपल्याकडे आहे आणि ती तुम्हाला हवी असेल तर रविवारी ती मिळू शकते. सुमित डोंगडे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 34 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद. 34ला 1. या वेस्ट साईड पाहिली जाते. शहानिशा करण्यात येईल. वेस्ट साईड पाहिली जाते. साजिद खान लाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा बॉल योग्य आहे. अर्थात धक्का लागेल. चंदन तलवार होतोय आउट.
काम फिट केलं, परंतु अंतर 100 फुटाचं नव्हतं, ते 4 ते 5 फुटाचं होतं असंच म्हणायला लागेल. बाउंड्री रोप जवळ झेल चांगला टिपण्यात आलाय, धक्का लागतोय. 34 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर आउट झाला. अमित धसाड्याने इथून विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. 34 धावा, तिथे मात्र 34 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. अजय पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजय पाटीलला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अजय महादेव पाटील बेलवलीचा सुपुत्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला मिळतोय. हे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपण पाहतोय. अजय पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, अजय पाटील इज द सुपरस्टार. आणि हा तो सुपरस्टार आता बॅटिंगसाठी आलेला आहे. त्या फलकावरती 34ला 2 आहेत. अजय पाटील या मॅचमध्ये कशी बॅटिंग करतो हे पाहणं अत्यावश्यक राहील. संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाण्यासाठी त्याचा खेळ महत्वाचा आहे. काय गोलंदाजी झाली आहे, कमालीचं षटक हेही पाहायला मिळत आहे. भुंगा वेगाचा शेवट, 2 षटक 11 धावा 1 विकेट. मागील मॅच मध्ये ही दैदिप्यमान कामगिरी आणि याही सामन्यामध्ये त्याच वेगाने गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्ध्याच्या अक्षरशः खंडागळ्या केल्यात. 2 षटक 11 धावा 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. अमित दसाड्याचे षटक संपलं. चौतीस धावा धावफलकावरती या 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 काहीसा फेरबदल करण्यात असताना मला मिळतोय. अजय पाटील आणि त्याच्या साथीला संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 राईट हँड एक महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभे पाहायला मिळतात. अजय पाटीलने 1 बॉल फेस केलेला आहे. 24 इव्हेंटसाठी तालुका हाफसाठी ज्या 2 खेळाडूंना आपण पाहतो ते 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. स्वप्नील काटकरला आपण पाहत आहोत. आणखीन एक युवा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळतोय. तळेखार मुरुडचा हा खेळाडू विजय घाणेकर ज्या गावाला बिलॉंग करतो, किंबहुना तेजस काटकर ज्या गावाला बिलॉंग करतो, स्वप्नील काटकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहू शकतं, कारण मॅच सुरू होत असताना मला मिळाली होती. काही क्षणापूर्वी धावाही येत असताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे एनडीआर वॉरियर्स नावे संघासाठी हे षटक देखील तितकंसं महत्वाचं राहू शकतं. स्वप्नील काटकर आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्याला आपण पाहत आहे काहीशी बॉलची शहानिशा करण्यात येते, कारण स्विंग बॉल वापरला जाईल. एका बाजूला चंदन तलवार म्हणाला होता की मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आकाश चिंदारियाही म्हणाला की माझ्याकडून ते प्रदर्शन झालेलं नाही आहे, मी दाखवण्यासाठी सातत्याने इथे आलेलो आहे. त्यामुळे त्याचं हे प्रदर्शन सर्वाधिक महत्त्वाचं या सामन्यामधलं पाहायला मिळतं का. परंतु एका बाजूला संदीप पाटील आहे. संदीप पाटील मागील मॅचमध्ये तोडफोड अंदाज त्याचा पाहायला मिळाला होता. पॅटर्न निराळा आहे त्याचा. बॅटिंग करणं सातत्याने खतखंडा राहिलं आहे. हे युद्धात पळणारे जे घोडे आहेत ना, ते वरातीत कदापि नाचत नसतात. हा युद्धातला घोडा आहे, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. आणि या मोठ्या मॅचमध्ये ते प्रदर्शन त्याचं पाहायला मिळतं का हे आता पाहावं लागेल. यावेळेला पहा, हा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे संदीप पाटीलचा दरारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटका खेचला. मैदानाच्या आतमध्ये सर्व काही विचार करायला भाग पाडलाय. संदीप पाटीलचा हेलिकॉप्टर पहा आणि ती सेफ लँडिंग. एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, हालात बदल दिए. सामन्याचे चित्र विचित्र करायला सुरुवात केली आहे संदीप पाटीलने. 40 बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. स्वप्नील पाटील 24 इव्हेंट्स उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहा, विवेक पाटील आहेत, स्वप्नील पाटील आहेत, प्रणव पाटील आहेत, अक्षय पाटील आहेत, निशांत पाटील आहेत, अमोल पाटील आहेत, श्रेयस पाटील आहेत, प्रीतम घरत या 24 इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अगदी सर्वाधिक जास्त पाटील, प्रफुल्ल पाटील, संदेश पाटील
यांना तुम्ही पाहता धाफलकावरती 41 आहेत, 2 फलंदाज बाद. स्ट्राईक एंडला संदीप पाटील. यावला लिडिंग एज, हा झेल महत्वाचा. क्षेत्र अक्षक चढूच्या खाली, विकेट आली, धक्का लागतो तिसरा. इथे आकाश चिंदार याने झेल टिपला, संदीप पाटील आउट. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. 41 धावा धाफलकावरती बनलेल्या, 3 फलंदाज बाद झाल्यात. रायगड प्रीमियर लीगचं हे ऑफिशियल थीम सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा जी मात्र आपण पाहत आहोत. रायगड प्रीमियर लीग आदर्श स्पोर्ट्स पनवेलने आयोजित केलेली स्पर्धा. अनेकांनी अनेक गोष्टींची चर्चा केली स्पर्धा येण्याच्या आधीच, परंतु आज आदर्श स्पोर्ट्स पनवेलने दाखवून दिलं एक आदर्शवत असं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर लकी ड्रॉसाठी आपण केवळ 1 पारितोषिक ठेवलं होतं, तिथे आता 10 करण्यात आलेले आहेत. याहूनही अधिक काय हवं. या स्पर्धेच्या माध्यमातून जसजशी स्पर्धा पुढे जाते, मी सुरुवातीलाच म्हणालो होतो इथे बाईक जर 6 दिसतात आणखीन ॲड होतील. पारितोषिकच वाढलेली आहेत. ही स्पर्धा जसजशी पुढे जाते, जी लकी ड्रॉच्या माध्यमातून कुपन मिळवत होते तीही वाटली जातात. ही बाब छोटी मोठी गोष्ट नाही आहे. एखादी स्पर्धा येते, अनेक स्पर्धा क्रिकेट कारकिर्दीमध्ये असे पाहायला मिळाल्या ज्यांची पारितोषिकं काही कमी होतात. स्क्वेअर कट, पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये पवार दाखल झालाय. पवारची पॉवर काही अंशी अपुरी पडलेली पाहायला मिळाली. नैनेश पवार इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झालेला आहे. या इनिंगमध्ये 3 झेल ड्रॉप झालेले पाहायला मिळाले. एक अमित दसाडे, दुसरा हुसेन टाके आणि आता तिसरा झेल इथे ड्रॉप होत असताना मला मिळाला आहे. 3 क्षेत्ररक्षकांनी कॅचेस ड्रॉप केलेले आहेत. प्रज्वल ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. 42ला 3. यावेळेला समोर केला वाडीस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अभिषेक सातमकर चढूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला, फलंदाज बाद. आता रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. अभिषेक सातमकरने हा झेल टिपलेला पाहायला मिळाला. 42 वरती 4था धक्का लागला. आता अडचणी वाढू लागल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होऊ लागलेत. संघ अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ऋषी नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर चिरनेर, महागणपती चिरनेर, कालचा दिवस एका खेळाडूच्या नावावरती राहिला, जो चिरनेर गावाला बोलवण करणारा साहिल चव्हाण. 18 बॉल 62 धावा त्याने चेस करून दाखवल्या आणि एका नव्या चेहऱ्याचा उदय होत असताना काल रायगडामध्ये पाहायला मिळालं. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. 18 बॉल 62 धावा असताना काय बॅटिंग त्याने केली. अर्धशतक त्याने ठोकलेलं पाहायला मिळालं. केवळ अर्धशतक ठोकलं नाही, तब्बल त्याच्या बॅटमधून 67 धावा आल्या 22 बॉलमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये वैयक्तिक एका सामन्यामध्ये बनवलेली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या. हलोर फुलटोस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नारंगीकर एक धाव निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक पोचेल तद्वर मात्र 2 धावा येत असताना इथून पाहायला मिळाला. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 44ला 4 आहे. 4-4-4 हा आकडा तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. जिथे मात्र चिरनेर गाव, या गावामध्ये सर्वाधिक कर अंडाव्याचे खेळाडू आहेत. नारंगीकर आहेत, फुंडेकर आहेत. अनेक कर अंडाव्याचे खेळाडू या गावामध्ये जास्तीचे पाहायला मिळतात. चिरनेरकर आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येतोय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटक संपलायत. 44 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद. 4-4 हा आकडा स्कोर कार्डवरती आहे. धावफलकावरती 44ला 4. या ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकू.
उद्याच्या दिवसामध्ये पहा बदलाव करण्यात आलेला आहे. उद्या आणि परवा एक गोष्ट आत्ताच मी लक्ष वेधतो, सुपर 16 जे आहे ना ते तिथे 5-5 षटकांचे सामने होणार आहेत. 5-5 षटकांचे सामने होतील आणि तिथे सुपर ओव्हर नाही आहे, कंपल्सरी चेस. या बेसा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आमचा DJ STCने देवाचं हे गीत याच्यासाठी लगावलं होतं की देवाचा धाबा आता करायला हवा. रन्स आलेला नाही आहे, 44ला 4 आहेत. आता तरी देवा मला पावशील का? षटकार आणि चौकार त्याला म्हणतात, ते धावशील का? खोला टाकलेला बॉल ऑन साईडला खेळला डीपमध्ये. नैनेश पवार स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. फेकी हेल तद्वर मात्र येणारी इथून एकेरी धाव संख्येच्या मदतीने 45 बनलात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. लढावं लागणार आहे तुम्हाला, धाबा गोळा करावा लागतील. शेवटचा सामना आहे. ऋषी नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये बाला मिळवतोय. जो स्ट्रायकर एंडवरती आहे त्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. दाफलकावरती 45ला 4. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने नारंगीकरच्या बाटमधून येतोय. दर्जेदार आकर्षक षटकार. ज्याच्या नावापुढे कर त्याच्या नावापुढे धावा. आणि होय, नारंगीकरने ते करून दाखवलंय. नारंगीकर तू कुछ कर असं निश्चित म्हणाले असते तर या स्पर्धेच्या माध्यमातून जर का प्रवीण दुघाडे असते तर. यावेळेचा बॉल फटका फसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोचेल का? प्रयत्न चांगले राहिलेत. काय एफर्ट पाहायला मिळालेत. झेल अफलातून आकर्षक अमानवीय. सागर काटकरने झेल टिपला. फलंदाज चौथा होतोय. ऋषी नारंगीकर आउट. मिळाला. वाह वाह वाह, अफलातून मॅग्निफिसंट एफर्ट. डायव्हिंग एफर्ट्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. झेल पाहिल्यानंतर केवळ प्रेक्षक वर्ग म्हणत असतील आ रा 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 खतरनाक. दर्जेदार झेल पाहायला मिळाला होता. डायव्हिंग एफर्ट्स इथून पाहायला मिळाले. स्वतःला झोकून दिलं. आणि ही डायव्हिंग एफर्ट्स तुम्ही पाहत आहात. आज शुक्रवार आहे, कारण त्यामुळे थोड्या दिवसामध्ये एंड ऑफ द वीक सर्वजण सातत्याने स्विमिंग पूलमध्ये अशा दर्जाची डाईव्ह मारतात. 51ला 5. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हरीश पाटील. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना मला मिळत आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये 52 बंडले मला मिळाल्यात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत यावेळेचा बॉल. नैनेश पवारची पॉवर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पॉवर इथे दाखवली आहे फटक्यामध्ये. पवारचा वार आणि इथे गार केलं गोलंदाजाला. ठोकलं षटकार. अठ्ठावन्न धावा धावलकावरती बनल्यात. 5 फलंदाज बाद झाल्यात. हरीश पाटील आणि त्याच्या साथीला नैनेश पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. समर्थ चषक उरण यावर्षी 8 ते 10 धाव्याने पहिल्या पर्वामध्ये ज्याची कार गेली होती
असा हरेश पाटील आहे केळवण्याचा, जो मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला स्ट्रायकर इनला पाला मिळवतो. आकाश तवसाळकर शेवटच्या षटकाच्या दरम्यान 58 बनलात, 5 फलंदाज बाद. चांगली होणार यात मात्र शंका नाही. याही वेळेला सुरुवात दमदार झाली आहे का? फटका फसतोय, कॅच ड्रॉप. या सत्रातील चौथा झेल ड्रॉप झालाय. कॅन यू इमॅजिन? एका मागोमाग एक केवळ कॅचेस ड्रॉप होत चालल्यात. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झेल ड्रॉप होत असताना मला मिळालाय. चौथा झेल इथे ड्रॉप होत असताना मला मिळाला. संघाची धावसंख्या 59, 5 फलंदाज झालेत बाद. आकाश तवसाळकर अपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय, परंतु तितकेसे चांगले झेल घेता आलेले नाही आहेत खेळाडूंना. करंट रन रेट 11.42. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय. लोअर फुलटॉस बॉल, पिकअप स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. पवारनी पुन्हा एकदा पावर दाखवली. षटकार. थँक्यू. मटकीला मोड नाही आणि या फलंदाजाच्या फटकेबाजीला तोड नाही. पहिल्या सामन्यामध्ये मी उल्लेख केला होता, जर का हा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, षटकार चौका ठोकू लागला तर पंचांना एका वेळेला 5 ते 6 बॉल हातामध्ये ठेवावे लागतील. 65 आलेल्या 5 फलंदाज बाद झाल्यात. फलकावरती जिथे मात्र आपण पाहिलं तर बनलेले आता 65 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचं षटक. पुढचा बॉल. नैनेश पवार पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू इथून पाहायला मिळतोय. सिंगल निश्चित अर्जित करण्यात येईल. एकेरी धाव येत असताना मला मिळतोय. एकेरीच्या मदतीने 66 धावा धावफलकावरती भिनत असताना आपण पाहतोय. त्या संघाला धावा हव्या होताना तितक्या बंड्यात एक माइलस्टोन उभं केलंय. कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही कांचन सर, आपण नेहमी म्हणतो, परंतु ज्या धावा आहेत ना या फाईट करण्यासाठी योग्य आहेत असे म्हणता येऊ शकतं. 66 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. अपोनंट टीमवरती एक प्रेशर राहणार आहे, कारण महत्वाचा सामना आहे. या वेळेचा बॉल शरीर भेदक मारा इथून पाहायला मिळाला. आकाश वेगाने येतोय. सिंगल येईल, केवळ एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने 67 बनल्यात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा नैनेश पवार येतोय. चौकचा असणारा खेळाडू लांबलचक आणि बेदरकार फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. स्वतःच्या बॅटला जिथे मात्र आपण पाहतो चुंबन घेत असताना त्याला आपण पाहत आहोत. आपल्या अस्त्र आणि शस्त्रांवरती नेहमी प्रेम करणं गरजेचं आहे. हा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेईल. आकाश तवसाळकर ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ज्या रीतीने त्याने गोलंदाजी अद्याप केलेली पाहायला मिळाली. राईट जिथे मात्र अलिबागच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या नावावरती कार येत असताना आपण पाहिली होती, तो खेळाडू गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साईडला केला, फ्लिक केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनादा. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होईल. नैनेश पवार डायरेक्ट हिट लागला, नेम लागलाय आणि शेवटच्या बॉलवरती नैनेश पवार होईल आउट. धावफलकावरती बनलेल्या 68-69 धावसंख्येचं मापक धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये झालंय सेट. 8वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा. रायगड प्रीमियर लीग 15 तालुके आणि अगदी त्याच वेळेला 32 संघ, एक आयकॉन. 10 दिवसाची स्पर्धाचा 8वा दिवस. शेवटचा सामना चालू आहे पूर्वार्धाच्या. या आपण पाहूयात हायलाइट्स. पहिलाच बॉल जो मात्र डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला पाहायला मिळाला होता, जिथे एक सिंगल आली होती करण मडवी. जिथे मात्र आपण पाहिलं तदनंतर या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला होता, जो अगदी दर्जेदार येत असताना पाहायला मिळाला ऑन साईडला. हा दुसरा षटकार लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. चंदन तलवार ॲज अ आयकॉन प्लेयर त्यांनी लगावलेलं पाहायला मिळालंय. हा तिसरा षटकार त्याने मारलेला पाहायला मिळाला होता, जो लगातारच्या 2 बॉलवरती 2 आले, त्यामधला हा तिसरा षटकार आपण पाहिला होता. त्या पुढचा बॉल जिथे करण मडवीने हा झेल त्याचा टिपला गेलेला पाहायला मिळाला, जिथे करण मडवी बाद होत असताना पाहायला मिळतो. तदनंतर चंदन तलवारने जी तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करायला सुरुवात केली होती, अमित धसाड्यावरती लगावलेला षटकार तो तुम्ही पाहत आहात. या वेळेला देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला पूल खेळण्याचा प्रयत्न जो सक्सेसफुल
बनला नव्हता, त्याच वेळेला तो बाद झाला. संदीप पाटीलने ठोकलेला हा षटकार जो तुम्ही बाद आहे ऑन साईडला त्याच्या बॅटमधून बाला मिळाला. पुढच्याच बॉलवरती त्याला सडेतोड आणि प्रत्युत्तर देण्यात आलं होतं, ज्यावरती विकेट संदीप पाटीलची प्राप्त झालेली बाला मिळाली. तदनंतर अजय पाटीलने हा ठोकलेला एक लांब लचक जो फटका खेळण्याचा प्रयत्नात तो अभिषेक सातमकरच्या हातामध्ये झेल देऊन बसलेला बाला मिळाला होता. आणि तदनंतर ऋषी नारंगीकरचा हा स्ट्रोक पहा, तो मात्र एक चांगल्या दर्जाचा बाला मिळाला. ऑन साईडला षटकार त्याने ठोकला होता. इथे ऋषी नारंगीकर मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि तिथे तो बाद होत असताना हे डायव्हिंग एफर्ट्स तुम्ही पाहिलं स्वप्नील काटकरचे आणि तदनंतर नैनेश पवार याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार तुम्ही स्क्रीनवरती पाहता. 24 लाईव्ह इव्हेंट्स. नैनेश पवारने आणखीन एक षटकार जो समोर खेळला होता पिकअप स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघणारा षटकार तुम्ही नैनेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे संपूर्ण जी काही हायलाईट्स तुम्हाला पाहायला मिळाले आज, खरं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण टीम, खरं तर विवेक पाटील आणि त्याच वेळेला स्वप्नील पाटील, तुम्ही जी संपूर्ण आज हायलाईट दाखवलेली आजच्या 8व्या दिवसामध्ये तुम्हाला एक सॅल्यूट आहे. तुम्ही एक चांगलं कार्य करत आहात. 68 बनलेले आहेत. 69 धावसंख्येचा करायचा आहे. पाठलाग या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार मी तुर्तास रजा घेईन आणि या पण जशी सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रवीणजी गायकर सरांचा आभार ऐकूया. धन्यवाद. बोलतो आहोत खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 8वा दिवस किंवा कालचा दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, एक उत्कृष्ट समालोचक आणि रायगडाचे स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या पण रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर सरांचा एक विशेष सन्मान करतो आहोत. विशालजी जितेकर साहेब यांना आपली विनंती करेन की आपण देखील जॉईंट व्हा. अगदी त्याच वेळेला आकाशजी तारेकर आपण देखील या, अमरजी पवार आपण देखील हा विशेष सन्मान आपण करतो आहोत. रॉकस्टार यांचा करण्यात येत असताना हा सन्मान आपण पाहत आहोत. रायगड ठाण्यामध्ये वाढ होऊ दे. स्पर्धा सम्राट प्रवीणजी गायकर सरांना आपण शुभेच्छा देवात. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांनी दिलेली ही 2 दिवसाची सेवा त्यासाठी आम्ही विशेष करून आपले आभारी आहोत. जय जी भोसले सर, सुपर 16 के लिए क्वालिफायर मैच बिल्कुल आप देख सकते हैं दो टीमों के बीच में. जहां तक सवाल है आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आर्यन चिरले वर्सेस एनडीआर वॉरियर्स नावेरोआ, ये दो टीमों के बीच में बिल्कुल यहां पर एक तगड़ी फाइट नजर आएगी. लक्ष्य रखा है टोटल 69 माफ कीजिएगा 69 रनों का लक्ष्य का पीछा करना है और उसी लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी आरंभिक बल्लेबाज एनडीआर वॉरियर्स नावेरोआ की ओर से हुसैन टाकिया और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज कैप्टन आकाश तौसालकर ये खिलाड़ी है. और जहां तक सवाल है गेंदबाजी का, अजय पाटिल मैम फ्रॉम बेलौली गेंदबाजी के मार्ग पर चलते हुए. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं. सुपर 16 में कौन सी टीम अपनी जगह बनेगी और कल मात्र उनका मैच आपको देखते हुए नजर आएंगे. पहली गेंद निश्चित तौर पर आपने देखा थोड़ा सा अपीच खेलना चाहते थे, कवर्स के ऊपर से मारने की कोशिश कर रहे थे, लेकिन बेहतरीन गेंद, अच्छी गेंद वहां पर डिलीवर्ड नजर आती हुई. और बहुत सारी कल मेरे ख्याल से फाइनल के दिन में
कई सारे बख्शिशों की खैरात खिलाड़ियों को भी दी जाएगी, दर्शकों को भी दी जाएगी। से बहुत सारे इनाम मेगा फाइनल के दिन में आपको नजर आएंगे। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर, जो व्यक्तिगत पारितोषिक, जे वैयक्तिक पारितोषिक असतील 30 सुपर 4ला दिली जातील, सुपर 4 पण दिली जातील ना। बक्षीस पात्र टीमसाठी हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील। सुपर 4 साठी सर्व पारितोषिक आम्ही पुन्हा एकदा कमिटीच्या माध्यमातून अनाउन्समेंट करतो या ठिकाणी। तो पहली गेंद बिल्कुल यहां पर अभी तक 2 गेंदें काफी बेटर ने तरह से फेंकते हुए गेंदबाज, टप्पा थोड़ा सा पीछे, बहुत पीछे रहा, जिसका फायदा मिलेगा। ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी हुई और इसी के साथ खाता भी खुल चुका है। देखिए गलत तरीके से अगर खाता खुलता है किसी टीम का तो ये जरूर हौसला बढ़ जाता है, लेकिन 1 रनों के साथ खाता खुल चुका है। कैसे भी रन आए, एनडीआर वॉरियर्स नावेरोहा टीम के लिए बहुत ही इंपॉर्टेंट है। मैदान में आप कितनी बार हारे हो ये कोई मायने नहीं रखता, क्योंकि आप जीतने के लिए पैदा हुए हो, तो ये आपके लिए बहुत बड़ा काम है। अजय पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से लगातार ऑफ स्टंप की लाइन बरकरार रख रहे हैं, लेकिन थोड़ा सा नियंत्रण नहीं है टप्पे के ऊपर। ये थोड़ा सा बाउंस करने का प्रयास भी कर रहे हैं, लेकिन गेंदें लगातार ऑफ स्टंप से बाहर गिरती जा रही है। और ये इशारा भी दिया है अंपायर ने वहां पर, अगर दोबारा गलती करोगे तो फिर परेशानी होगी आपकी टीम के लिए, आपको भी। 2 रन जो स्कोर कार्ड के ऊपर लगे वो वाइड के तौर पर, दोनों के दोनों रन अभी तक एक्स्ट्रा की मदद से आ चुके हैं, यानी कि बल्ले से अभी भी एक भी रन नहीं आया है। सेम लेन डालने का प्रयास किया था, ये भी बाहर है। लगातार का ये तीसरा वाइड बॉल आता हुआ, वाइड वाइड वाइड, ये जो गेंद है वो मुश्किलें जरूर पैदा करेगी। करण मडवी आर्यन ग्रुप चिरले टीम के कप्तान जरूर है, का खिलाड़ी से बातचीत करते हुए वहां पर अजय पाटिल से बेलवली, नक्श 11 गांव देवी बेलवली और उनके समर्थ बच्चू पवार साहब अभी भी मैच का आनंद लेते हुए, क्योंकि उन्हीं के गांव का ये खिलाड़ी है। खास करके जरूर काफी बड़ा योगदान रहा है। जब आपके सीनियर्स रहते हैं, आपके सपोर्टर्स रहते हैं, तो ये आपके लिए बहुत ही बड़ा उत्तरदायित्व होता है। आकाश नॉन स्ट्राइक एंड पर हुसैन, दोनों भी ताकतवर, ताबड़तोड़ शुरुआती के लिए दोनों बल्लेबाज जाने जाते हैं। हम जैक करने का प्रयास, सभा में गेंद जरूर, बैकवर्ड स्क्वायर लेग का खिलाड़ी लगभग पहुंचा था, हल्का सा यहां पर दूर रह गए, लेकिन बैकअप कवर के लिए खिलाड़ी आएंगे वहां पर। तब तक 2 रन तेजी के साथ पूरे किए और पहली मर्तबा बल्ले के साथ लगते हुए ये ओवर में रन आ चुके हैं। लगातार 3 वाइड, पहले 2 डॉट बॉल और आखिरकार ये बल्ले के साथ अपना खाता खोला बैट्समैन हुसैन टाके ने, और रन संख्या पहुंची है 5 रन। लक्ष्य है 69, यानी कि लगभग 12 या 11 के करीब रन बनाने पड़ेंगे। वार्षिक 72, यानी कि 12 बनाएंगे बती और तो बेहतर ही होगा उनके लिए, लेकिन बीच में 1 आध ओवर अगर अच्छी निकालने में कामयाब हो पाते हैं खिलाड़ी, तो फिर निश्चित तौर पर जरूर वापसी कर सकती है। आसान नहीं है रबर बॉल में किसी भी बॉलर्स को, बल्लेबाज तैयार रहते हैं। जितनी रफ्तार से आप गेंदे डालेंगे, कभी एज भी लगता है तो चौके छक्के थर्ड मैन के रीजन में जरूर देखने को मिलता है। और खास करके जब बारिश गिरती है तो आपको थर्ड मैन और जो फाइन लेग है वो लगाना बहुत जरूरी होता है। फिलहाल लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ जो है रखा खड़ा बॉलर के पीछे, लेकिन शॉट थर्ड मैन ऑन एक शॉट फाइन लेग, ये जो खिलाड़ी अंदर नजर आ रहे। लीडिंग एज मौका बनाए, विकेट कीपर कप्तान करण गेंद के नीचे, कोई चूक नहीं, ताबड़तोड़ बल्लेबाज हुसैन टाके, इन्हें आउट करने के लिए सफलता जरूर मिली। बढ़िया कैच, पहला विकेट, पहला झटका। क्या बात है, बढ़िया डीजे की संगीत, डीजे साउंड क्षेत्र के सैंडी डीजे के सर्वा सूरज चौधरी मैन फ्रॉम वलवली। क्रिकेट के क्षेत्र में अपनी डीजे से इतना दर्शकों को एंटरटेनमेंट किया है ना, कि जब मैच भी बोरिंग रहता है तो फिर उनके गाने से वो उन्हें पूरी तरीके से तंदुरुस्त करते हैं। कहते हैं कि सिर्फ खड़े होकर पानी देखने से नदी पार नहीं कर सकते, वैसे आप बिना मेहनत कुछ नहीं कर सकते। ये मेहनत है सूरज चौधरी सैंडी डीजे की, और उसी मेहनत के बदौलत ये आज डीजे के क्षेत्र में बड़ा नाम आपको देखने को मिला है। पावर ऑफ डीएस कैबिनेट, रोशन प्लस आसरेवाला, बुकिंग ओपन फॉर ऑल इवेंट्स एंड फेस्टिवल्स। रोशन प्लस आसरेवाला, फुल कॉम्पिटिशन सेटअप, क्लीन क्लिअर सेटअप, कॉन्टॅक्ट फॉर मोर डिटेल्स। म्हणजे तुम्ही लग्न समारंभ, हळद, जत्रा असू द्या, मिरवणूक असू द्या, मांडव टहाला असू द्या, शिवजयंती असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या व उत्सव असू द्या, द पॉवर ऑफ डीएस कॅबिनेट, रोशन प्लस
आसरेवाला बुकिंग ओपन फॉर ऑल इव्हेंट्स आणि फेस्टिवल नक्कीच आपण संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. नए बैट्समैन सागर आते हुए बल्लेबाजी के लिए पहली गेंद डॉट. अजय ने शानदार कमबैक. गौरी स्पोर्ट्स के हमारे सर्वा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य राजेश शेठ खातर आपका स्वागत है. आमदार चषक के दमदार आयोजक 40+ मास्टर में काफी दबदबा उनका कायम. 2 तारीख को उनका जन्मदिन रहता है और ढेर सारी शुभकामनाएं. खास करके उनके 40+ मास्टर के सभी खिलाड़ी काफी बढ़िया योगदान देते हैं. राजेश शेठ आपका स्वागत करेंगे. बॉलर तैयार. ये उड़ाया, हवा में लहरती हुई जा रही है एक्स्ट्रा कवर की तरफ. कैच है ये 6. ओ कैच पकड़ा था लेकिन बॉडी को बैलेंस नहीं कर पाए. बॉल सीमा रेखा के पार. 6 रनों के लिए रुचि नारंगी करते वहां पर खिलाड़ी और ये छक्का. पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर की समाप्ति के बाद एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. हवा में लहरती हुई गेंद लगभग छलांग तो लगाई लेकिन पांव रोप के ऊपर टच हुआ और ये दर्शकों का निर्णय भी आया है. 6 रन ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद 11 रन 1 विकेट के नुकसान पर. ना है तो हालात से डरना कैसा. जंग मैदान में जा रही है तो फिर हार को नहीं देखा जाता बल्कि जीतना कैसा है. 30 बॉल 58 रनों की आवश्यकता. मैच अभी भी दोनों भी टीमों के लिए काफी टक्कर की यहां पर बराबरी चल रही है. सुनील शेठ मडवी साहब, इनका जन्मदिन हमें देखने को मिला. पनवेल उरण प्रीमियर लीग के दमदार आयोजक संतोष शेठ पाटिल, दीपक शेठ पाटिल. लेकिन सुनील शेठ की जन्मदिन की पार्टी आज मेरे ख्याल से लाइट हाउस पर बड़े धूमधाम से मनाई जाएगी और लाइट हाउस के सभी मेंबर्स मैच का आनंद लेते हुए सुनील शेठ, उनके सभी दोस्त निखिल शेठ मडवी, धनु शेठ मडवी, छोटा टाइगर, सूर्यकांत दादा मडवी, महामहिम भीष्म किशोर दादा, इन सभी का स्वागत करेंगे. राइट अमोर द विकेट से बोले तैयार. फुल टॉस बॉल ऑन साइड, लॉन्ग ऑन के ऊपर से, माफ कीजिएगा, ये बेहतरीन स्ट्रोक है. आकाश तौसलकर, क्या था बाइट्स में, मेरा फॉर्म रहे या नहीं लेकिन मेरे ओनर हमेशा भरोसा दिखाते हैं और लवजी खेड़ेकर साहब की ये पहचान और उन्होंने धाक दिया है बल्लेबाज आकाश ने छक्का. दीप पाटिल के ऊपर ये बहुत बड़ा छक्का देखा. 17 बने स्कोर कार्ड के ऊपर और 600 के स्ट्राइक रेट से अपने बल्लेबाजी में दमखम दिखाते हुए. देखिए मंजिल पे जिन्हें जाना है वो तूफानों से नहीं डरते. अभी देखेंगे यहां पर कैसा प्रयास रहेगा ये खिलाड़ी का. स्लोवर 1 गेंद, गति में थोड़ा सा परिवर्तन दीप पाटिल की ओर से. हालांकि टेनिस क्रिकेट में जब भी ये खेलते हैं ना तो गेंदबाजी उनकी लेग ब्रेक काफी निकलती नजर आती है और यहां से भी थोड़ा सा स्लोवर चेंज ऑफ स्पेस यहां पर थोड़ा सा नजर आया और टिप्पा पूरी तरीके से नजर आ रहा है विकेट के ऊपर क्योंकि आज एक भी बारिश की बूंद नहीं गिरी जिसके चलते आपको भी ये 24 लाइव इवेंट्स के माध्यम से टप्पे सभी नजर आते हुए. लीडिंग एज मौका बना है, खुद का रन विकेट कीपर गेंद के नीचे, ग्लव्स पहले छोड़े और फिर पहुंचे वहां पर और क्या बढ़िया कैच पकड़ा है और इसी के साथ बल्लेबाज बड़ा झटका यहां पर लगेगा. सागर, माफ कीजिएगा, आकाश लौटेंगे मैदान से बाहर. आकाश चिंदारिया बल्लेबाजी करने के लिए आइकॉन खिलाड़ी. विकेट नंबर 2, कप्तान भी मैदान से बाहर लौट चुका है. दीप पाटिल की एक खासियत हमेशा देखने को मिली है, भले ही मार खाता है लेकिन बड़े विकेट लेने की ताकत भी ये दिखाता है. दोनों भी टीमें के समर्थक जो है वो पूरी तरीके से शांत स्तब्धता से ये मैच का आनंद लेते हुए जीत का आनंद कौन सी टीम ले पाएगी. तो बेहतरीन कमबैक पहली गेंद के ऊपर नंबर 6 आने के बाद क्या खूबसूरत गेंदबाजी में कमबैक किया है. सागर और आकाश चिंदारिया की जोड़ी मैदान के अंदर पहली 4 गेंदों के ऊपर 6 रन, 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर
थोड़ा सा मुश्किल वाली स्थिति नजर आ रही है फिलहाल। शुरुआत अच्छी हुई थी लेकिन 2 बड़े विकेट जाने के बाद ये जब दबाव है, टैप करने का प्रयास जरूर। एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्डर सोचो कांचन ऋषि ने वो कैच भी पकड़ते तो मेरे ख्याल से और भी दबाव बन सकता था, वो 6 रन बच सकते थे, लेकिन अगर मगर को स्थान नहीं है क्रिकेट में, केवल सिंगल बनेगा। सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 18 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि जो गेंदबाजी पहले इनिंग्स में हमने देखी इंडिया वॉरियर्स नावे रोहा टीम की गेंदबाजों की, ठीक उसी तरह आर्यन ग्रुप चिरली की गेंदबाजी चल रही है मैदान में। लास्ट बॉल ये ओवर की, वो ज्यादा ही टर्न यहां पर नजर आती हुई, फाइट बॉल का इशारा इस ओवर में। ये दूसरी बॉल, पहली गेंद वाइड, इससे पहले ओवर में 3 वाइड आए थे और यहां पर ये वाइड, टोटल 4 रन एक्स्ट्राज और वो छक्का जो पावर लगा था रोप के ऊपर। 10 रन तो मैं कहूंगा यूं ही खर्च किए, लेकिन एफर्ट लाजवाब था वहां पर। बैकफुट पर जाकर खेलेंगे तो मौका नहीं देंगे, शॉट ऑफ गुड लेंगे और हल्का सा टर्न भी हुई। बेहतरीन कमबैक दीप पाटिल की ओर से। 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 19 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब मैच आने वाली गेंदें बची है 24 और 24 गेंदों में रन चाहिए, 50 रनों की जरूरत। एक कालो के बात है हिंगोली कलमनुरी के आमदार संजय पांगर साहब, इनका ये संगीत जो हमेशा देखने को मिलता है शिवशंभो यानी कि नावी ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच और विजेंद्र भाई पाटिल, इनके टूर्नामेंट में उनकी उपस्थिति जरूर हमने देखी थी नाइट फॉर्मेट में। और व्हाट अ शॉट, जितनी रफ्तार से गेंद पैरों पर डाली थी राका चिंगारी ने चिंगारियां लगाती हुई सीधा 6 रन ठोकाए। हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा। हे रायगड प्रीमियर लीग। थैंक यू वेरी मच। लुक एट द शॉट, क्या कमाल का ये स्ट्रोक था। कहते हैं कि जिंदगी में तकलीफ कितनी भी क्यों ना हो, कभी हताश मत होना, क्योंकि धूप कितनी भी तेज क्यों ना हो, समंदर कभी सूखा नहीं होता। ये बेहतरीन स्ट्रोक, भले ही एक मैच में मेरा बल्ला चला नहीं, लेकिन इस बार अजय ने जितनी रफ्तार से तेज गेंद डाली थी उसी गेंद के ऊपर ये कड़क प्रहार कर दिया है। इंडिया वॉरियर्स नावे रोहा टीम के आइकॉन खिलाड़ी आकाश चिंदारिया। शॉर्ट पिच लाइन की बॉल कवर्स के पॉइंट के ऊपर से मारने का प्रयास किया है, फील्डर लगभग पहुंचे थे। 1 रन तो पूरा दूसरे की कोशिश कर रहे थे लेकिन मना कर दिया वहां पर सागर काटकर ने। तब तक केवल मात्र रन मिलेगा 1 रन और इसे 1 रनों की मदद से स्कोर बनाए 26 रन और गेंदों के बीच में फासला 22 गेंदें और अभी भी 43 रनों की आवश्यकता है। कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेता तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं, क्योंकि असंभव शब्द का प्रयोग केवल कायर ही करते हैं। बहादुर और बुद्धिमान व्यक्ति अपने मार्ग स्वयं बनाते हैं। हवा में लहरती हुई मौका बनेगा, लंबे कद के खिलाड़ी नयनेश पवार गेंद के नीचे, सागर काटकर को लौटना पड़ेगा। ये तीसरा करारा झटका इंडिया वॉरियर्स नावे रोहा टीम को। और मेरे ख्याल से तेजस, इनमें से जो जीतेगा उनका कल चौथा मुकाबला शायद होगा। बैट्समैन आउट। जे सूरज की पहचान। आता बच्चू पवार सर, मला तर वाटतं श्रावण लागणारच आहे, त्यामुळे कोंबडे जातील शॉपीकडे फिरायला मस्त एका महिनाभर। त्याच्यामुळे आता 2-4 दिवस राहिले श्रावण महिन्याचे, श्रावण महिना येईलच। और 9 तारीख को फाइनल का जो गटारी स्पेशल काफी धमाका होगा, जो टीम चैंपियन बनेगी। विकेट लगातार मैदान से बाहर, अजय पाटिल ने कमबैक किया है, इंपॉर्टेंट विकेट। अब न्यू बैटर ओम साकरकर। वो हवा में गेंद, बल्ला जोर से घुमाया जरूर लेकिन इतने ऊपर गई है कि करण जज कर पाएंगे। ओह, ये कैच ड्रॉप। अक्सर आईपीएल में ऐसे कैचेस हमें देखने को मिलते हैं और ये बहुत ऊपर तक गई थी, कैच नहीं ठीक से जजमेंट कर पाए वहां पर करण मड़वी, लेकिन वहां पर रन मिलेंगे मात्र एक रनों की मदद से। स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 27 रन 20 गेंदें और 42 रनों की फिलहाल आवश्यकता है।
मैच ऑन है दोनों भी टीमों के लिए। दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है। सुपर 16 के लिए क्वालिफायर मैच है, जीतेंगे तो बरकरार रहेंगे रायगढ़ प्रीमियर लीग के इस फॉर्मेट में, सीजन 2 में, रबर के गब्बर के इस सीजन में। लेकिन जो हारेगा मात्र उसे अगले साल का इंतजार करना पड़ेगा। मैच है लेकिन देखेंगे आकाश चिंदारिया ने 4 में 8 बनाकर 200 का स्ट्राइक रेट, उनका 3 सलामी टॉप ऑर्डर के बल्लेबाज जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं। ओम साकरकर और आकाश के ऊपर आप ये दारोमदार रहेगी। टप्पा पीछे रखा है योगेश पाटिल, अमदा ट्रॉफी के आयोजक, इनके ओर से अजय के लिए हैट्रिक के लिए 5000 का इनाम है। लेकिन यहां से मात्र केवल 2 गेंदें बची है, लेकिन आकाश ने 1 गेंद बची, माफ कीजिएगा, लेकिन आकाश ने यहां पर ठोक दिया है सीधा छक्का। ओम साकरकर अलीबाग का ये ताकतवर खिलाड़ी, बिल्कुल आदिवासी पारंपरिक संगीत का, और अलीबाग में भी आदिवासी रायगढ़ प्रीमियर लीग का भी जानदार आयोजन हमें देखने को मिला है। और यहां पर हमारे रायगढ़ प्रीमियर लीग का पर्व 2 सीजन 2 का ये शानदार, दूसरे पर्व का ये शानदार और दमदार चमचमाती हुई बाइक है, साइकिल है, लगभग 6 बाइक और बख्शीश इंट्रेस्ट का एलईडी या फ्रिज और भी बख्शीश हमें देखने को मिलेंगे। ऑन साइड में ढकेला जरूर है, पहला रन तेजी से बटोरा है, क्या दूसरे की कोशिश करेंगे? रन आ रहे, इसके लिए नहीं जोखिम उठाना चाहते दोनों बल्लेबाज। सिंगल की मदद से स्ट्राइक अपने पास रखेंगे आकाश चिंदारिया। ओवर की समाप्ति, अच्छा ओवर मिला, अजय का कोटा भी समाप्त हुआ। 2 ओवर में 26 रन उन्होंने दिए, 34 3 विकेट के नुकसान के ऊपर एनडी वॉरियर्स नावा रोहा आप जीतने के लिए 18 गेंदे 35 रनों की आवश्यकता है। हे रायगड लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा। ये लीजिए सुपर 16 की टीमें, वैष्णवी कोलाड, ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर, महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी वामन डोंगरी, श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड, अक्षय इंटरप्राइजेस मोक्ष 11, जीत 11 पोसरी, वीर इसमें से जो जीतेगा वो थर्ड मैच है, माफ कीजिएगा, ये स्क्रीन के ऊपर आपको दिखाया जा रहा है। अक्षय इंटरप्राइजेस एंड मोक्ष जीत 11 पोसरी वर्सेस, इसमें से जीतेगा उनका मैच हमें देखने को मिलेगा। चौथा मैच वीर मराठा जोहे, किरण पवार कप्तान और श्री राधा कृष्ण यंग बॉयज राहटार तला एंड हर्षांक 11 इनके बीच। 5वां मैच जरीमरी आई ढाबा मीत 11 मोहकोली, उनके खिलाफ आद्या अमित नाइक का स्पॉन्सर्ड स्मरणिका 11 नौकर अलीबाग। फिर जीएस स्पोर्ट्स नागोटने बनाम सात्विक एंड स्वरूप 11 रामवाड़ी पेन। 7वां मैच एमडी वॉरियर्स अलीबाग। ये टीम आपको खेलती हुई नजर आएगी, उनके खिलाफ भोलेनाथ एंड अकाई 11 झांसी। और आखिरी मैच महामुकाबला रायबा देवी रावे एंड आई भवानी माता साई वर्सेस निशांत एंड मरुआई विंदने, इनके बीच मैच आपको नजर आएंगे। तगड़े फाइट, बड़े बड़े चेहरे, सुपर से भी ऊपर ये मुकाबले होंगे। हाफ पिच लाइन की बॉल, शॉट स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से खेला जरूर, फील्डर आते हुए डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, और गेंद ने चकमा दे दिया जरूर। एक रन इंपॉर्टेंट है, लेकिन तब तक समय था 2 बल्लेबाजों के पास, आकाश चिंदारिया और ओम साकरकर के पास 2 डबल रन, दोहरा रन कंप्लीट करने का, और ये 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है अब तक 36। 16 गेंदें 33 रनों की आवश्यकता है। रिलायंस की ये फ्लाइट आप देख सकते हैं, ये देखिए लकी ड्रॉ के कूपन हमारे देख सकते हैं। विजय दर्शक है जो 50 रुपए कूपन लेकर एंजॉय कर रहे हैं। स्वागत है रायगढ़ पीवी लेग में, हुक कर दिया इस गेंद को, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। निर्णय की प्रतीक्षा करेंगे अंपायर का, यह सिग्नल है 1 बाउंस, सीमा रेखा के पार, 4 रन। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग। रायगढ़ प्रीमियर लीग का ये जबरदस्त आयोजन, लेकिन यहां पर आकाश चिंगारिया उगाते हुए रन संख्या बनी है
अब तक उनके व्यक्तिगत स्कोर की चर्चा करेंगे। 2 छक्के 1 बाउंड्री उनके बल्ले से आ चुकी है। 9 गेंदों में 21 रनों की धुआंधार पारी, 15 गेंदें और 15 गेंदों में 29 रनों की अभी भी आवश्यकता है। नैनेश पवार ओवर द विकेट से तैयार। वो ये गेंद अच्छी है, हल्के हाथों से गेंद को सॉफ्ट हैंड से खेला हुआ, स्ट्रोक सिंगल जरूर मिलेगा। फील्डर आते हुए एक की कोशिश हुई है, दूसरा भी शायद पूरा बन सकता है। सेंसिबल क्रिकेट, ये होती है चालाकी। बड़े चौके छक्के तो मिलते ही रहेंगे, लेकिन डबल सिंगल्स भी वेरी इंपॉर्टेंट। और लगातार ये आप देख सकते हैं, ये काफी गुड रनिंग बिटवीन द विकेट नजर आती हुई। मुकाबला है मैदान के अंदर टक्कर का और 14 गेंदों में चाहिए 27 रनों की अभी भी आवश्यकता। रोकेंगे या बनाएंगे, समय ही बता पाएगा। तो बार की तरफ जाने वाली गेंद, उसे छेड़छाड़ करने का प्रयास, फिर से उसी दिशा में गेंद जा रहे जहां पर इससे पहले 2 रन पुट बटोरे थे, लेकिन इस बार नहीं हिम्मत जुटाना चाहेंगे। सिंगल ही मिलेगा, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 43 रन। 13 गेंदें और 26 प्रति गेंद के ऊपर 2 रनों की आवश्यकता। नैनेश पवार की सराहना करना चाहेंगे कांचन पालकर, क्योंकि बाउंड्री आई, टर्निंग पॉइंट स्विंग बॉल का ये ओवर है और अभी तक उन्होंने 9 ही रन खर्च किए हैं। यानी कि ये थोड़ा सा मैच में राह की सांस देने वाला आर्यन चिरले को ये महत्वपूर्ण ओवर हो सकता है। हवा में गेंद, मौका बन सकता है। फील्डर आते हुए गेंद के नीचे, ओ करा फील्डिंग, आखिरी गेंद पर शायद मिलेगा चौका। ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन, यानी कि आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में चाहिए 22 रन। कांटे की टक्कर, महामुकाबले में कौन जीतेगा? कप्तान, सुपर 16 के कप्तान कल हमें धारते हुए नजर आएंगे। तगड़े तगड़े खिलाड़ी, ये लीजिए वैष्णवी कोलाड, ज्योति एंटरप्राइजेस, एक तरफ आशीष मेहरुल और उनके खिलाफ होंगे अभी केसरकर, फिर महेश स्पोर्ट शेलगर जीवदानी बामन डोंगरी, आर्यन आपको नजर आएंगे। और उसके बाद श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड, कौस्तुभ आपके सामने नजर आएंगे। तीसरे मैच में अक्षर एंटरप्राइजेस, मोक्ष जीत 11 पोसरी, यानी कि ओमकार बंटी भद्री के नजर आएंगे और इनमें से जो जीतेगी वो उनके खिलाफ तीसरा मुकाबला होगा। चौथा मैच वीर बाराटा, जोहेब पेन, किरण पवार, रायगढ़ प्रीमियर लीग टेनिस बॉल की चैंपियन टीम और उनके खिलाफ श्री राधाकृष्ण यंग बॉयज रहाटाट तला, हर्षा 11 मंदार तला कैप्टन होंगे, मुस्तकिन मुकादम। और फिर अगली 8 टीमें होगी, वो भी आपको तगड़े सब कप्तान आएंगे। जरीमरी आई ढाबा, मीत 11 मोहकोली, सूर्या मस्कर, आद्य अमित नाइक, स्पॉन्सर्ड बाय स्मरणिका 11 नौकर अलीबाग, अक्षय पाटिल मोन्या, जीएस स्पोर्ट्स कुहिरे नागोट ने, अक्षय पवार, सात्विक स्वरूप 11 रामौड़ी पेन, चैतन्य पाटिल, एमडी वॉरियर्स अलीबाग के कप्तान आपको नजर आएंगे। ओ रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। सुमेध पत्रे, एमडी वॉरियर्स अलीबाग के कप्तान, भोलेनाथ एंड आका 11 जासई साइश और अंतिम मुकाबला रायबा देवी रावे एंड आई भवानी माता साई, यानी कि मोटिया वर्सेस निशांत 11 मरुआई विंदने दादरपाड़ा आकाश पाटिल। ऐसे सभी तगड़े कप्तान होंगे। रेफर किया है अंपायर के व्हाइट बॉल, तीसरे अंपायर के निर्णय भी है व्हाइट बॉल। तो चलिए एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी होती हुई, आकाश चिंदारिया, दीप पाटिल लेग कटर गेंदबाज है, वो भी जानते हैं और उनके खिलाफ स्विच हिट का प्रयास उन्होंने किया था, लेकिन व्हाइट बॉल का इशारा। 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता। एक तरफ समीर शेठ पाटिल आर्यन ग्रुप ऑफ चिरले के सर्वे सर्वा और एक तरफ आप लहूजी खेड़ेकर साहब एनडीआर वॉरियर्स नावर रोहा के ओनर्स। तगड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी, शॉट स्क्वायर लेग के अंपायर के बगल में से गेंद को निकाला है। फील्डर आएंगे, उठाएंगे मात्र सिंगल। ये ओवर अगर कम से कम 5 या 7 रनों वाला होता है ना, तो फिर आखिरी ओवर में 12-15 रन रहेंगे तो मजा आएगा थोड़ा सा मैच में। लेकिन आज एक बात खास रही कंचन, बारिश की एक बूंद भी नहीं गिरी। जहां दिक्कतें हो, अक्सा एयर की ये फ्लाइट आप देख सकते हैं, बड़े बड़े एयरप्लेन उड़ान लेते हुए, लैंडिंग होते हुए 50 का आंकड़ा छू चुकी है। व्हाइट बॉल का इशारा, ये वक्त नहीं है आप व्हाइट बॉल डाल सके, यहां से आपको कमबैक करना है तो बिल्कुल आपको यहां पर खुद को संवरना भी बहुत जरूरी होगा। राज संघर्ष की जो चलता है ना, वो मैदान में मैच को भी बदलता है। जितने रातों से जंग जीती है, वही सुबह का सूर्य बनकर
निकलता है। ये लाइन अच्छी है, हल्की सी अपील हुई थी लेकिन विकेट कीपर करण मडवी का रिस्पांस नहीं मिला। थोड़ी सी स्लो बर्बन, धीमी गति की गेंद, हल्की सी अपील भी नजर आई। डॉट बॉल की समाप्ति। अक्का देवी चैंपियंस मोटी जुई गांव के ये खिलाड़ी है, हमारे आतिश भाई गावन होंगे जो हमेशा योगदान देते हैं इन युवा खिलाड़ियों के लिए, उनका भी स्वागत करेंगे। अंकेश कामोट करके सेना निनाद होंगे, ताबड़तोड़ बल्लेबाज है, उनके तालीम में पला हुआ ये खिलाड़ी। अपील हुई थी जरूर, करण मडवी गेंद की तरफ आए थे, डायरेक्ट हिट हुआ है शायद, परंतु नॉट आउट का इशारा अंपायर का, शायद सुरक्षित एक्शन रिप्ले में देखेंगे एक्चुअली क्या हो चुका है। अपील भी वहां पर की गई थी तो डायरेक्ट हिट हुआ है, लेकिन अंपायर का कहना है कि ये नॉट आउट है। रन मिलेंगे 1 रन लेग बाई के तौर पर। तो चलिए 1 रनों की मदद से वन बने 51, 9 गेंदे 18 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। डू और डाई, करो या मरो का मैच है दोनों भी टीमों के लिए, लेकिन हार मानने को तैयार नहीं है। आकाश स्ट्राइक एंड पर खड़े हैं और 9 स्ट्राइक एंड पर ओम। ये भी डॉट बॉल, ये भी डॉट बॉल, लेकिन तुरंत बैटिंग टीम ने चैलेंज किया अंपायर के निर्णय को। आइए थोड़ा अंपायर, चलिए इस बार बैटिंग टीम ने रिव्यू किया है, अंपायर का निर्णय है वहां पर ऑन फील्ड डॉट बॉल की, लेकिन देखिए उस निर्णय को 9 स्ट्राइक एंड बल्लेबाज ओम ने तुरंत बता दिया कि आप रिव्यू लीजिए। अब दूध का दूध और पानी का पानी डिसीजन पेंडिंग, वेरी इंपॉर्टेंट डिसीजन दोनों भी टीमों के लिए। इट्स अ फेयर डिलीवरी, ये डॉट बॉल है, अंपायर का निर्णय, रिव्यू गवा चुकी है और यहां से प्रेशर प्रेशर प्रेशर। गणेश कदम, तनिष्क 11 सालवड, कर्जत संघाचे पुरस्कर्ते, कॉकटेल बैलाचे मालक, आपलंही सहर्ष स्वागत। कर्जतवरून स्पर्धेचा आनंद घेत आहे तो, यहां से मौका बना है, सीधा विकेटों पर लगी या फिर हिट विकेट है, देखेंगे एक्शन रिप्ले में जरूर। क्या इंपॉर्टेंट विकेट होगा, आकाश चिंदारी क्या इस बार? देखिए उन्होंने स्लोवर नहीं डाली, तेज गेंद डाली और ये बोल्ड आउट हुए बल्लेबाज। इसी के साथ ये विकेट नंबर जाएगा 4था, इंपॉर्टेंट विकेट। आकाश बैक टू द पैवेलियन, पलटवार किया है आर्यन चिरले ने। जबरदस्त, तो यहां पर गेंदबाजी में कमबैक, कुछ गेंदें फ्राइड दी थी, कुछ गेंदों के ऊपर ललचाया था, लेकिन आखिर बार ये गेंद सीधा विकेटों का निशाना साधा। बैट्समैन होंगे आउट, नए बल्लेबाज नदीम धैरकर आएंगे बल्लेबाजी के लिए। वाइट बॉल, वाइट बॉल का इशारा, रन चाहिए मेरे ख्याल से अभी भी 17, 7 गेंदें और 17 की आवश्यकता। कमबैक बेहतरीन किया है जरूर दीप ने, मैच में वापसी का रास्ता दिया है। अब शॉट ऑन पुल करने का प्रयास, लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है, संदीप मौजूद, बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां दीप के लिए। 2 ओवर में सिर्फ 13 रन दिए, अब यहां से समीकरण बदलेगा, 6 गेंदें और 16 की जरूरत। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। धन्यवाद डीजे अजय पाटिल का। 2 ओवर का कोटा समाप्त हो चुका है, दीप पाटिल ने 2 ओवर की है, यानी कि नैनेश पवार का 1 ओवर समाप्त हो चुका है। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज, स्लॉग ओवर में चंदन तलवार। आज इनका पलटवार देखने को मिला बल्लेबाजी में, आइकॉन खिलाड़ी, और उनके सामने है नदीम धैरकर, मैन फ्रॉम मसला, ओम साखरकर, ये इनके सामने खिलाड़ी है। आप चुनौती होगी सुपर 16 के लिए, वेरी इंपॉर्टेंट मैच। बॉलर तैयार, शुरुआत करेंगे आखिरी ओवर की पहली गेंद लेकर राउंड द विकेट से। फ्लाइट दिया था जरूर, बल्ले का बाहरी किनारा, नहीं यहां पर सिंगल लेना चाहते, फील्डर थे वहां पर मौजूद। डॉट बॉल की समाप्ति, बिंदास मुस्कुराओ मैदान में, क्या कम है जिंदगी में, टेंशन भी किसको कम है, अच्छा या बुरा तो केवल भ्रम है मेरे भाई, क्योंकि जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम। खुशी किसको मिलेगी, गम किसको मिलेगा, क्योंकि जिंदगी में शिद्दत से इतने अपना रोल निभाओ ना
कि पर्दा गिरने के बाद भी तालियां बजती रहनी चाहिए। नदीम धैरकर, ओम साकरकर बनाम चंदन तलवार। ये तलवार घुमाई है बल्लेबाज नदीम ने लो फुल टॉस बॉल के ऊपर। ये मैक्सिमम 6 रन। डीजे अब रन और गेंदों के बीच में फासला रन बने। टोटल 59 रन, लक्ष्य था 69 का। 4 गेंदे और 10 रनों की आवश्यकता। अमर पवार, चूकी विकेट के ऊपर तेजस स्पिन काम करती है, लेकिन इतना भी नहीं कि आप फुल टॉस गेंदे डालेंगे। आप स्पिन गेंदबाज हैं तो फुल टॉस ना करें तो बेहतर। अगर आपको टर्न प्राप्त करना है तो थोड़ा गेंदे पीछे रखना भी बहुत जरूरी है। तो चलिए यहां पर देखेंगे 4 गेंदे 10 रनों की जरूरत है। अमर पवार, इनका करजत में फार्म हाउस है दोस्तों, कभी भी कॉल कीजिए अमर भाई को। निश्चित तौर पर एक बड़ा फार्म हाउस अमर पवार हमारे आयोजक है। वो तेज बॉल डाली थी, इस बार तेज डाली थी, लेकिन ऑफ स्टंप से काफी बार व्हाइट बॉल का इशारा। आणि खरं तर फार्म हाऊसवरून स्पर्धेचा आनंद घेताना कॉकटेल बैलाचे मालक गणेश शेठ कदम, 2 बैलाचे मालक लक्ष्मण शेठ पाटील खारगर, सुंदर बैलाचे मालक संभाजी शेठ कांबेरे बाबा, बैलाचे मालक शंभू, बैलाचे मालक प्रवीण शेठ, दीपक शेठ नियोजनाचा बादशाह आणि महेश ड्रायव्हर पिंपलोली, सर्वांचं सहर्ष स्वागत। नदीम धैरकर, एक छक्का झुका है, फिर दबाव आका गेंदबाज चंदन के ऊपर, मौका बना इस बार, हवा में लहरती हुई गेंद, टर्निंग टाइम एक गेंद होगी और यह विकेट जाएगा मैदान से पार। पलटवार किया है चंदन तलवार ने। अब महंग गेंदें बची है, 3 जीतने के लिए चाहिए 9 रनों की आवश्यकता। ही मॅच क्या बात है, आता रंगत आली है मैच। क्या मैच चल रही है मैदान के अंदर। उड़ान है तो यहां पर जरूर जहान है। उन्हें था गुमान, हमारी उड़ान में कहा दम था, और हमें था यह भरोसा कि आगे आसमान भी कमी है। क्या मैच चल रहा है, क्या जबरदस्त मैच चल रहा है। बल्ला यहां पर देखेंगे चेज करते हुए बल्लेबाजी के लिए मेरे ख्याल से आते हुए खिलाड़ी अभिषेक सातमकर, बल्लेबाज आते हुए बल्लेबाजी के लिए महत्वपूर्ण रोल निभाना होगा उनके लिए भी। नौकार का ये खिलाड़ी, खूबियां भी मुझ में है, खामियां भी मुझ में है। अल्टो ढूंढने वाले तू भी सोच क्या चाहिए मुझ में। आप देखेंगे इस मैदान के अंदर क्या ये खूबियां खामियां जो है वो सभी देखने को मिलेगी। एनडी वॉरियर्स नावे रोहा, 9 रनों की आवश्यकता है 3 बॉल में। चंदन तलवार का ये कमबैक, और रॉन्ग वन गेंद थी, हवा में गेंद है, मौका बनेगा। फील्डर गेंद के नीचे ले जाएंगे, अरे ले जाएंगे, ये ट्रॉफी हम ले जाएंगे और रह जाएंगे। देखते ये दुनिया वाले, लहराइए तिरंगा, मौका भाई अब लहरा देंगी कौन सी टीम। ये तिरंगा इस मैदान के ऊपर आग लगी है, और इस आखिरकार आग को कौन बुझा पाएगा। बंद लिफाफे में अभी भी ये मुकाबला बैलेंस है, क्योंकि आखिरी 2 गेंदें, 9 रनों की आवश्यकता। एनडीआर वॉरियर्स टीम मुकाबले में मजबूत थी, लेकिन अचानक ऐसा यू टर्न लिया कि जहां पर उन्हें फिर दबाव में आना पड़ा। जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है। अरे पंखों से कुछ नहीं होता मेरे भाई, हौसलों में उड़ान होनी चाहिए। 2 गेंदें, 9 रनों की जरूरत। फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या। कर ले आज खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या। यहां पर आने वाली मैच 2 गेंदें 9, एक छक्का, कमबैक करेगी एनडीआर वॉरियर्स नावे रोहा टीम को, और ये डॉट बॉल जो है वो आर्यन चिरले टीम को बड़ी राहत की सांस दे सकता है। 2 गेंदें 9। मैच पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। कांटे की टक्कर, राउंड ओवर द विकेट से फुल टॉस,
मिस किया मेरे भाई, ये आपने बॉल नहीं, ये मैच ही छोड़ा है। ये नदीम दहेरकर को भी ऐसी ही गेंद दी थी कंचन, उन्होंने छक्का धागा था, सेम रिजल्ट था ये गेंदबाज ने दिया था। लोवर फुल टॉस बॉल, घुटने के बल पर स्वीप मार सकते थे लेकिन कुछ नहीं कर पाए और आखिरकार सूरज कुछ नहीं कर पाए। अब एक बॉल 9 रन, गलत गेंद अगर गिरती है तो फिर वापसी का रास्ता हो सकता है। व्हाइट बॉल +1, फिर 7 रहेंगे, छक्का आएगा, सुपर ओवर। लेकिन या इस समय कोई टीम गलती नहीं करना चाहेगी। मौका बना, चलिए इसी के साथ आर्यन ग्रुप चिरले टीम बिल्कुल कम बैक कर चुके हैं और ये मैच जीतकर सुपर 16 में क्वालिफाई कर चुके। हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक एनडीआर वॉरियर्स रोहन न्हावे रोहा क्रिकेट संघ हाताशी आलेला घास मात्र हिसकावून घेतला या संघानं आणि थेट सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय तो आर्यन ग्रुप ऑफ चिरले। उद्या तुम्हाला बरोबर तिसरी मॅच खेळण्यासाठी यायचंय, ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि उद्या बरोबर 8:30 वाजता पहिला सामना स्टार्ट होईल, 8:15 वाजता टॉस, 8:30 वाजता मॅच ऑन। तर सर्व संघांनी ही सूचना मी तुमच्यापर्यंत सर्व संघांना पोहोचवतो। आणि पंचांना सुद्धा विनंती असेल, जय पवार सर आणि ऑल ऑफिशियल्स टीम, मग 24 लाईन्स असेल, कॉमेंटेटर असतील, सर्वांना विनंती असेल, आमचे दत्ताभाई असतील ओल्याचे सुपर सिंगर, आपलंही सहर्ष स्वागत। चला 50 रुपयाचा कुपन